दरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात तथ्य असेलच असं नाही, कोणतंही कोर्ट भावनांवर चालत नाही अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरेंनी दिली आहे। चारित्र्य चांगलं नव्हतं तर वैष्णवीला का मारलं, तिला घरी सोडा मात्र तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त का केलं, असे सवालही ठोंबरेंनी केले। वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं गेले आणि नको त्या व्यक्तीबरोबर ती बोलत होती आणि त्यांनी नाही म्हटलं म्हणून तिने आत्महत्या केली, अशा प्रकारचा खळबळजनक दावा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलाय। आरोपीला आणि आरोपीच्या वकिलांना स्वतःची बाजू मांडण्याचा कायद्यानुसार पूर्ण अधिकार आहे। त्याच्यामुळे मेहरबान कोर्टामध्ये जे काही वकिलांनी आर्ग्युमेंट केलं ॲज पर क्लायंटच्या सांगण्यानुसार, तर तो कोर्टातला न्यायालयीन भाग आहे, त्याच्यावर टिप्पणी कोणी करू शकत नाही। कारण का आरोपीच्या वकिलीने जो काही डिफेन्स घेतलेला आहे त्या डिफेन्समध्ये किंवा त्या आर्ग्युमेंटमध्ये त्याला ते कोर्टाला ते तसे पुरावे द्यावे लागतात। ते मान्य करायचं का नाही करायचं तर याचा पूर्ण अधिकार मेहरबान न्यायाधीशांना कोर्टाला आहे। त्याच्यामुळे आरोपीच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं म्हणून ते तथ्य त्याच्यामध्ये आहेच असं कुणीही समजू नये। कायदा हा भावनेवर नाही चालत। जी काही आगवण्याची ठीक आहे की घटना झालेली आहे, परंतु ती सत्य घटना कोर्टासमोर येणं याच्यासाठी कुठलंही कोर्ट हे भावनेवर चालत नाहीत। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य थाईगुडे, TV9 मराठी, पुणे।